आगामी नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुका या भाजप शिवसेनेनं एक साथ लढवण्याचा निर्णय घेतलाय। भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली। तत्पूर्वी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची एक सविस्तर चर्चा झाली आणि या चर्चेचा तपशील खासदार विनायक राऊत यांनी उद्धव ठाकरेंना याबाबत माहिती देताना दिली। ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली। नगरपालिकांसाठी युती झाली असली तरी महापालिका निवडणुकांबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचं दोन्ही पक्षांनी स्पष्ट केलंय। मात्र पुढल्या वर्षी मुंबईसह 10 महापालिका निवडणुकांमध्ये युतीच्या दृष्टीनं पुढचं पाऊल पडल्याचं मानलं जातंय। आम्ही आपसात चर्चा केली आणि राज्य पातळीवर युती करण्याचा निर्णय आज करण्यात आला। भारतीय जनता पार्टीनं जिल्हा स्तरावर आदेश दिलेले आहेत की शिवसेनेशी चर्चा करून जिल्ह्यामध्ये युती करावी आणि अशाच प्रकारचे आदेश शिवसेनेनं सुद्धा दिलेले आहेत। आणि आम्ही दोघांनाही अशी अपेक्षा आहे की या राज्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण न येता भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती होईल। परंतु ज्या जिल्ह्यामध्ये युतीसाठी काही अडचणी निर्माण जर झाल्या तर त्या जिल्ह्याला आम्ही असे आदेश दिले की राज्य पातळीवर तो प्रश्न आम्ही सोडू। शिवसेनेनं सुद्धा या युतीला मान्यता दिलेली आहे। दोन्ही पक्ष एकत्र येऊन असं ठरलेलं आहे की आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सर्वत्र ही युती होईल। आणि जसं रावसाहेबांनी सांगितलं की एखाद्या स्थानिक स्तरावरती काही डिस्प्यूट किंवा वाद असेल युती संदर्भात तर तो वाद राज्य स्तरावरचे नेते दोन्ही बाजूचे एकत्र बसून सकारात्मक निर्णय युतीच्या दृष्टीने घेतले जातील असं आज ठरलेलं आहे। आणि मला असं वाटतं की ह्यानंतर कोणाच्याही मनात युतीचं काय झालं आणि काय होणार ही संभ्रमावस्था राहू नये। शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे दोन्ही पक्ष आगामी निवडणुकीत नगरपालिकेच्या एकत्रितपणे निवडणुका लढतील। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।